Welcome student. So next see that is about the bryophyta. These are having the two groups. So which are the two groups of the bryophyta? So bryophyta it is having the two groups. So one group it is known as the liverworts. एका ग्रुपला म्हटलं जातं liverworts and another group it is known as the moss. इट इज नोन ॲज द मॉस किंवा या ग्रुपला मुसाय असंही म्हटलं जातं. इट इज ऑल्सो नोन ॲज द मुसाय. So see that is here. First we see about the liverworts. So here liverworts that is example in which there is the rixia or the marcantia. These are the example of the liverwort. मग लिव्हरवर्टमध्ये जनरली पाहिलं तर हे जे प्लांट आहे इट इज द प्रिमिटिव्ह. म्हणजे लिव्हरवर्टमध्ये महत्त्वाचं कॅरेक्टर जर पाहिलं दिस प्लांट इज द प्रिमिटिव्ह. म्हणजे अगदी सुरुवातीला प्रिमिटिव्ह स्टेजमध्ये मल्टीसेल्युलर कंडिशनमध्ये आपल्याला प्रिमिटिव्ह स्टेजमध्ये हे पाहायला मिळेल प्लांट दॅट इज इट इज द प्रिमिटिव्ह ग्रुप. देन हिअर द थॅलस इट इज मेनली द ग्रीन अँड इट इज द डॉर्सी वेंट्रल. म्हणजे थॅलस जे आहे हे कसं आहे आपल्याला ग्रीन दिसेल आणि डॉर्सी वेंट्रल दिसेल. म्हणजे रिक्सियामध्ये आपण थॅलस स्ट्रक्चर जर पाहिलं दॅट इज हिअर द थॅलस स्ट्रक्चर इट इज लाईक दिस. It is the thalloid. And this thallus it is mainly the green in color. हे कसं आहे ग्रीन कलरचं आहे. आता याच्यामध्ये दोन बाजू सांगितल्या मी तुम्हाला की हे डॉर्सल व्ह्यू असेल याचा ग्रीन पार्ट आणि वेंट्रल व्ह्यू जर पाहिला आपण तर याच्यामध्ये जनरली हा वेंट्रल व्ह्यू जर असेल तर या वेंट्रल व्ह्यूमध्ये इथं आपल्याला काय पाहायला मिळतील देर आर द रायझॉइड्स. सो हिअर द रायझॉइड्स रायझॉइड्स म्हणजे काय रूट लाईक स्ट्रक्चर्स. दीज आर मेनली प्रेझेंट ऑन द वेंट्रल व्ह्यू. And then dorsal view like this that is they grows prostrate on the soil surface. म्हणजे जनरली जमिनीवरती असं चादर जशी आपण अंतरतो त्या पद्धतीनं आपल्याला हे जमिनीवरती हे प्लांट वाढलेलं दिसेल दॅट इज द रिक्सिया. सो इट इज नोन ॲज द लिव्हरवर्ट. याला काय म्हटलं जातं लिव्हरवर्ट. आता याच्यामध्येच एक एक्झाम्पल आहे दुसरं आहे हॉर्नवर्ट्स. हॉर्नवर्ट्स म्हणजे जनरली इथं याच्यामध्ये एक्झाम्पल पाहता येईल दॅट इज द अँथोसिरॉस. अँथोसिरॉस हे जे एक्झाम्पल आहे तर याच्यामध्ये स्ट्रक्चर हे आपल्याला रिक्सियासारखंच दिसेल. तर हे थॅलस स्ट्रक्चर जे आहे हे थॅलस स्ट्रक्चर हे या पद्धतीनं आपल्याला दिसेल. बट हिअर द स्पोरोफाईट इट इज द हॉर्न लाईक स्ट्रक्चर. असं स्पोरोफाईट म्हणजे आता हे स्ट्रक्चर जे आहे हे थॅलॉइड स्ट्रक्चर गॅमेटोफायटिक प्लांट बॉडी आहे. आणि जर आपण याच्यामध्ये जर स्पोरोफाईट पाहिला आपण इट लाईक दॅट ऑफ द हॉर्न लाईक स्ट्रक्चर. म्हणजे जसं आपण ॲनिमल्समध्ये हॉर्न म्हणजे शिंग शिंग जसं म्हणतो आपण तसं इथं हे शिंगासारखं स्ट्रक्चर हे आपल्याला कशाचं पाहायला मिळेल दॅट इज द स्पोरोफाईट. सो हिअर द स्पोरोफाईट इट इज द स्पोरोफाईट. स्पोरोफाईट म्हणजे काय तर स्पोर बिअरिंग प्लांट पार्ट बरोबर आहे. आणि ज्याच्यामध्ये स्पोर्स तयार होतात तो स्पोरोफाईट. तर इथं स्पोरोफाईट जे आहे ते असं हॉर्नसारखं स्ट्रक्चर म्हणजे या पद्धतीनं हे असं वाढलेलं दिसेल आपल्याला. अशा पद्धतीनं हे हॉर्नसारखं स्ट्रक्चर म्हणजे जसं शिंग जसं असतं ॲनिमल्समध्ये तर त्या शिंगासारखं स्ट्रक्चर हे स्पोरोफाईटचं पाहायला मिळेल. दॅट इज द स्पोरोफाईट. हे कसं आहे हॉर्नी
स्पोरोफाईट हे कसं आहे, हॉर्नसारखं स्ट्रक्चर आहे, शिंगासारखं, म्हणून याला हॉर्नवर्ट असं म्हटलं जातं. याला काय म्हटलं जातं, हॉर्नवर्ट. आणि हॉर्नवर्टमध्ये एक्झाम्पल येईल, दॅट इज द अँथोसिरॉस. ठीक आहे. मग लिव्हरवर्ट आणि हॉर्नवर्ट. लिव्हरवर्टमध्ये एक्झाम्पल रिक्सिया किंवा दुसरं एक्झाम्पल मी सांगितलं कोणतं, मार्कॅन्शिया, हे दोन एक्झाम्पल हे लिव्हरवर्टमध्ये येतील. आणि हॉर्नवर्टचं एक्झाम्पल येईल, दॅट इज द अँथोसिरॉस. ठीक आहे. सो हिअर दिस ग्रुप इट इज नोन ॲज द अँथोसिरोटी. या ग्रुपला म्हटलं जातं अँथोसिरोटी. अँथोसिरॉसवरून एक्झाम्पल त्याचं अँथोसिरॉस आहे, दॅट इज द हॉर्नवर्ट. सो इट इज द फर्स्ट ग्रुप ऑफ द ब्रायोफायटा. ब्रायोफायटामध्ये पहिला ग्रुप आपण पाहिला, दॅट इज द लिव्हरवर्ट. ठीक आहे. आता दुसरा ग्रुप आहे, दॅट इज द मॉस. मॉसिस हा जनरली ॲडव्हान्स्ड मेंबर आहे. जसा हा प्रिमिटिव्ह लिव्हरवर्ट हा जसा प्रिमिटिव्ह मेंबर आहे, तसा मॉस हा कसा आहे, इट इज द ॲडव्हान्स्ड. इट इज द ॲडव्हान्स्ड मेंबर. मग याच्यामध्ये आपल्याला जर पाहिलं आपण तर गॅमेटोफाईट जे आहे, दॅट इज दिस गॅमेटोफाईट इट मेनली शोज द 2 स्टेजेस. वन इट इज द प्रोटोनिमा. म्हणजे गॅमेटोफाईट स्ट्रक्चरमध्ये पाहिलं आपण, गॅमेटोफाईट इट शोज द 2 स्ट्रक्चर, दॅट इज फर्स्ट इज द प्रोटोनिमा स्ट्रक्चर, आणि दुसरं आहे दॅट इज द लिपी स्ट्रक्चर किंवा लिपी स्टेज. मग आता लिपी स्टेजमध्ये लिप लाईक स्ट्रक्चर आपल्याला हे पाहायला मिळतील. लिफी स्टेज. आता प्रोटोनिमा हा कन्सेप्ट काय आहे, तर इथं ही ब्रँच जी आहे असं आपल्याला प्रोस्ट्रेट वाढलेलं दिसेल, आणि इथं आपल्याला रायझॉइड्स तयार झालेले दिसतील, आणि असं शॉर्ट लिपी स्ट्रक्चर म्हणजे बर्ड्स हे असे छोटे छोटे असे तयार झालेले दिसतील. दॅट इज दिस प्रोटोनिमा स्टेज. म्हणजे प्रोटोनिमा स्टेजमध्ये आपल्याला हे कसे दिसतील, छोटे छोटे बर्ड्स तयार झालेले दिसतील. दॅट इज द प्रोटोनिमा इज द प्रोस्टेट ग्रीन ब्रँच विच इज द फिलामेंटस विथ स्मॉल बर्ड्स. याच्यामध्ये असे छोटे छोटे बर्ड्स तयार झालेले दिसतील. दॅट इज द प्रोटोनिमा. ओके. आता प्रोटोनिमा नंतर तयार होणारी स्टेज म्हणजे लिपी स्टेज. मग लिपी स्टेजमध्ये काय होतं, तर हे प्रोटोनिमा जे आहे याची ग्रोथ झालेली दिसेल. म्हणजे हा समजा ही ब्रँच असेल तर याच्यावरती हे आपल्याला असं ॲक्सिस तयार झालेलं दिसेल, ब्रँच्ड रूट लाईक स्ट्रक्चर, दॅट इज द रायझॉइड्स आर प्रोड्युस्ड. अँड द लिपी स्ट्रक्चर दीज आर मेनली अरेंज स्पायरली. इट इज द लिपी स्टेज. इट इज द लिपी स्टेज. म्हणजे या प्लांटमध्ये या लिपी स्टेजमध्ये आपल्याला असे या सेंट्रल ॲक्सिसवरती, सेंट्रल मिड ॲक्सिस जे आहे त्याच्यावरती असे स्पायरली लीव्ज हे अरेंज झालेले दिसतील. ॲक्च्युली हे लीव्ज नाही आहेत, इट इज द लिप लाईक स्ट्रक्चर, इट इज नोन ॲज द लिपी अपेंडेजेस. हे लिपी स्टेज इथं तयार झालेली दिसेल. म्हणजे गॅमेटोफाईट इथं आपल्याला इथं थोडंसं ॲडव्हान्स्ड आहे. इथं गॅमेटोफाईट कसं आहे, थॅलस आहे, इथं मल्टीसेल्युलर थॅलस आहे, परंतु इथं थोडंसं आपल्याला लिपी स्ट्रक्चर पाहायला मिळेल, लिप लाईक स्ट्रक्चर पाहायला मिळेल, विच इज नॉट ॲक्च्युली लिप बट इट इज द लिप लाईक स्ट्रक्चर विच इज द प्रोड्यूस. So here in the mosses, that is the gametophyte having the 2 stages, that is the protonema stage and the lippy stage. Protonema stage म्हणजे काय आहे, तर प्रोटोनिमा स्टेजमध्ये जनरली पाहिलं आपण तर इथं जी अशी प्रोस्ट्रेट ब्रँच वाढलेली दिसेल की ज्याच्यावरती छोटे छोटे आपल्याला बर्ड्स तयार झालेले दिसतील. आणि इथं या प्रोस्टेट ग्रीन ब्रँच फिलामेंटसवरती छोटे छोटे बर्ड्स, दॅट इज द प्रोटोनिमा स्टेज. आणि लिपी स्टेज की याच्यामध्ये आपल्याला जनरली लीफ लाईक स्ट्रक्चर्स तयार झालेले दिसतील. आता जनरली हे लिपी स्टेज जे आहे, हे लिपी स्टेज हे इरेक्ट वाढतं. म्हणजे इरेक्ट म्हणजे कसं वाढतं, वरती वाढतं, सॉईल सरफेसवरती इरेक्ट स्लेंडर स्टेम लाईक स्ट्रक्चर आहे, मेन ॲक्सिस आहे, आणि की ज्याच्यावरती हे लीव्ह जे आहेत हे कसे असतात, स्पायरली अरेंज्ड असतात.
ओके, सो इट इज द गॅमेटोफॅटिक स्टेज, की गॅमेटोफॅटिक स्टेजमध्ये आपल्याला या 2 स्टेजेस पाहायला मिळतील. त्यानंतर नेक्स्ट स्टेज बघूया, दॅट इज द स्पोरोफायटिक स्टेज. दॅट इज इन द स्पोरोफायटिक स्टेज, सी दॅट इज हाऊ द स्पोरोफाइट इज. So we see that is in the sporophytic stage, that is in the sporophyte here there is the uh, leaf root like structure, that is the rhizoids are present. Then it is the axis, here is the central axis or the stem like structure, and on which here the leaves are spirally arranged like this. Okay, so it is the gametophyte. So this structure is the gametophyte. सो आफ्टर कम्प्लिशन ऑफ द गॅमेटोफायटिक फेज, म्हणजे आता बघा इथं आपण सुरुवातीला प्रोटोनिमा स्टेज पाहिली, बरोबर आहे. त्यानंतर लिपी स्ट्रक्चर तयार होतं बघितलं, लिपी स्टेज पाहिली की या सेंट्रल ॲक्सिसवरती छोटे छोटे लिव्स तयार होतात. आणि आता हे स्पोरोफायटिक गॅमेटोफायटिक प्लांट बॉडी जे आहे याचे कंप्लीट ग्रोथ झाल्यानंतर आफ्टर फर्टिलायझेशन देर इज द फॉर्मेशन ऑफ स्पोरोफाइट. सो सी दॅट इज हियर इट इज द स्पोरोफाइट, अँड दिस स्पोरोफायटिक प्लांट बॉडी हॅव्हिंग द this from this region to this region, here is the sporophyte. So this sporophyte, it is having the foot, then this portion it is the seta, and it is the capsule. फूट, सेटा अँड कॅप्सूल या पद्धतीनं आपल्याला हे स्पोरोफाइट पाहायला मिळेल. सो दिस द स्पोरोफायटिक प्लांट पार्ट, इट इज द गॅमेटोफायटिक प्लांट पार्ट. सो इट इज द मॉस, इट इज लुक लाईक दॅट ऑफ द प्लांट बॉडी. म्हणजे जनरली आपण अशी प्लांट बॉडी बघतो की ज्याच्यामध्ये रूट, स्टेम, लिव्ज, फ्रूट अशा पद्धतीनं स्ट्रक्चर असतं, तसं हे आहे. बट इट इज नॉट ॲक्च्युली रूट, इट इज द रूट लाईक स्ट्रक्चर, इट इज नोन ॲज द रायझॉइड. लीप लाईक स्ट्रक्चर, लिफी अपेंडेजेस असं म्हटलं जातं. दीज आर द लीफ लाईक स्ट्रक्चर, अँड हिअर देर आर the sporophytic plant part, that is the foot, seta and the capsule. So this sporophyte, it is the spore bearing plant part. So in this capsule there are the formation of small pores. Okay, so the spores which are produced inside this capsule. Okay students, so it is about the sporophytic plant body. So it is the about the moss. So moss is the advanced मेंबर ऑफ द ब्रायोफायटा. म्हणजे ब्रायोफायटामध्ये आपण 2 ग्रुप पाहिले. ब्रायोफायटाचा पहिला ग्रुप आहे दॅट इज द लिव्हरवर्ट्स, ठीक आहे. आणि लिव्हरवर्ट्स हा कसा ग्रुप आहे, प्रिमिटिव्ह ग्रुप आहे. लिव्हरवर्ट्समध्ये आपण एक्झाम्पल रिक्सिया किंवा मार्कॅन्शिया. आता हे रिक्सिया किंवा मार्कॅन्शिया याच्यामध्ये स्ट्रक्चर हे कसं आहे, थॅलॉइड आहे. थॅलॉइड आहे म्हणजे मल्टी सेल्युलर स्ट्रक्चर. इथं लिप लाईक स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळणार नाही. इथं फक्त थॅलॉइड स्ट्रक्चर पाहायला मिळेल. आणि याच्यामध्ये मग डॉर्सल आणि वेंट्रल, म्हणजे डॉर्सी वेंट्रल हे जे आहे, हे डॉर्सी वेंट्रल म्हणजे डॉर्सल साईड, डॉर्सल आणि वेंट्रल, ठीक आहे. डॉर्सल साईड पाहिली तर या पद्धतीनं दिसेल, आणि वेंट्रल साईडमध्ये आपल्याला या पद्धतीनं, वेंट्रल साईड म्हणजे लोअर साईड म्हणतो त्याला आपण, की या लोअर साईडला आपल्याला काय दिसतील, रायझॉइड्स विच आर द रूट लाईक स्ट्रक्चर. जनरली लिव्हर वर्ड्समध्ये लक्षात ठेवा की हे रायझॉइड्स कसे असतात, तर युनिसेल्युलर रायझॉइड्स असतात. त्यानंतर लिव्हर वर्ड्समध्येच अजून एक आहे दॅट इज द हॉर्नवर्ट, की हॉर्नवर्टमध्ये जनरली स्ट्रक्चर थॅलसचं तसंच असेल, याच्यासारखं स्ट्रक्चर थॅलसचं दिसेल. फक्त इथं डिफरन्स एकच आहे की स्पोरोफाइट हे कसं आहे, हॉर्नी, म्हणजे हॉर्न लाईक स्ट्रक्चर हे स्पोरोफाइटचं दिसेल. आता स्पोरोफाइट म्हणजे काय, दॅट इज स्पोर बिअरिंग प्लांट पार्ट. मग स्पोर बिअरिंग प्लांट पार्ट किंवा त्याची जी स्टेज आहे ती कशी आहे, इथं हॉर्नी आहे. म्हणजे जसं ॲनिमलचं म्हणजे मी सांगितलं की शिंग असतं, तशा पद्धतीनं हे हॉर्नी स्पोरोफाइट आहे.
ठीक आहे. तर इथं लिव्हरवर्ट आणि हॉर्नवर्ट हे दोन कन्सेप्ट बघितले आपण. हॉर्नवर्टमध्ये एक्झाम्पल कोणतं सांगितलं मी तुम्हाला, अँथोसिरॉस हे एक्झाम्पल लक्षात ठेवा. लिव्हरवर्टमध्ये एक्झाम्पल आहे रिक्सिया. त्यानंतर दुसरा ग्रुप जो आहे ब्रायोफायटामधला तो म्हणजे मॉसेस, यालाच मुसाय असं म्हटलं जातं. मॉसेस हा ॲडव्हान्स्ड मेंबर आहे. याला ॲडव्हान्स्ड मेंबर का म्हटलेलं आहे हे लक्षात येईल तुमच्या, की याच्यामध्ये या गॅमेटोफाईट आणि स्पोरोफायटिक प्लांट बॉडी पार्ट जो आहे तो डिफरन्शिएट दिसेल आपल्याला. गॅमेटोफाईट हे जनरली कसं आहे तर दोन स्टेजमध्ये पाहायला मिळेल. तर प्रोटोनिमा आणि लिफी स्टेज पाहायला मिळेल. प्रोटोनिमा म्हणजे जनरली इरेक्ट अशी ग्रीन ब्रँच असते की ज्याच्यावरती छोटे छोटे बर्ड्स तयार होतात आणि ते बर्ड्स एकदा म्हणजे ग्रोथ झाली बर्ड्सची की लिफी स्ट्रक्चर तयार होतं, त्याला आपण काय म्हणतो, गॅमेटोफाईट म्हणतो. आणि मग याच्यामध्ये ॲक्च्युली गॅमेटोफाईटमध्ये गॅमेट्स, मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट तयार करणारे पार्ट्स तयार होतील. आणि मग इथं आफ्टर फर्टिलायझेशन इथं आपल्याला स्पोरोफाईट तयार झालेला दिसेल. आणि जो स्पोरोफायटिक प्लांट बॉडी आहे दॅट इज दी स्पोरोफाईट, इट मेनली डिवायडेड इन टू द फूट, सिटा अँड द कॅप्सूल. यामध्ये कॅप्सूल जे आहे की या कॅप्सूलमध्ये काय असतात, मेजॉरिटी इथं स्पोर्स आपल्याला पाहायला मिळतील. सो द स्पोर बिअरिंग प्लांट पार्ट दॅट इज इट इज द कॅप्सूल. Okay, so in this moss that is here the rhizoids, these are the multicellular. हे लक्षात ठेवा. जनरली स्पोरोफाईटमध्ये रायझॉइड्स जे असतात हे कसे असतात, सॉरी मॉसेसमध्ये रायझॉइड्स जे असतात हे कसे असतात, मल्टीसेल्युलर असतात. व्हाईल इन द liverwort, that is the rhizoids, these are the unicellular. So rhizoids, it is the root like structure, it is not actually root. So here in the mosses, that is the lip like structure is produced, stem like structure is produced, root like structure is produced, fruit like structure is produced. So it is the advanced member. मॉसेसला काय म्हटलं जातं, ॲडव्हान्स्ड मेंबर म्हटलं जातं. आणि रिक्सिया किंवा हे अँथोसिरॉस किंवा मार्कॅन्शिया हे म्हणजेच लिव्हरवर्ट्स आणि हॉर्नवर्ट, दीज आर द प्रिमिटिव्ह मेंबर्स. Okay student, so student here we complete, that is about the group, that is the Bryophyta.